महाराष्ट्र सरकारने समान नागरी कायदा आणण्यासंदर्भात एका समितीचं गठन केलेलं आहे। या कायद्याअंतर्गत मुख्यतः ज्या विषयावर चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये विवाह, घटस्फोट, पोटगी, पालकत्व, दत्तक, वारसा, उत्तराधिकारी इत्यादी विषयांवर त्या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि अशा याच्यामध्ये काही वैयक्तिक कायदे आहेत ज्याच्यामधल्या काही बाबी आहेत त्या पूर्णपणे अभ्यासल्या गेल्या पाहिजेत। आणि हे करत असताना जी असमानता आहे ती दूर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये सरकारने जो मसुदा प्रकाशित केलेला आहे त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की जे वैयक्तिक कायदे आहेत त्यामुळे याला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता समान नागरी कायदा या ठिकाणी अंमलात आणला जाईल। या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की समान नागरी कायदा करत असताना धार्मिक समानतेचा प्रश्न आहे की स्त्री पुरुष समानतेचा प्रश्न। मुळात हा प्रश्न ज्या वेळेला विधानसभेमध्ये चर्चेला आला त्यावेळेला नाशिक येथील तिहेरी तलाकच्या संदर्भातील चर्चा झाली, काही मुस्लिम अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबद्दल चर्चा झाली आणि मग त्याच्यातून उत्तर देताना गृह राज्यमंत्र्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी हा कायदा लवकरच आणण्यासंदर्भात सूचित केलेला आहे आणि तो आणला जाणार आहे। जर अशी परिस्थिती असेल की त्या ठिकाणी काही धार्मिक काही सामाजिक वर्गांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर त्या क्षेत्रामधील तज्ज्ञ व्यक्तींचा त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे, जे आत्ताच्या गठीत केलेल्या समितीमध्ये दिसून येत नाही। दुसरं, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका अगदी सुरुवातीपासून अशी राहिलेली आहे की याच्यामध्ये लिंगभेद संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे, लिंग समानता याच्यामध्ये आली पाहिजे आणि त्या दृष्टीनं महिलांचे सुद्धा तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये असले पाहिजेत। या दोन्ही गोष्टींचा विचार करता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी अशी आहे, ताबडतोबीने आता महाराष्ट्र सरकारने जी समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये सामाजिक पातळीवरील जे तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्ती आहेत आणि त्याचबरोबरीनं महिलांचे जे तज्ज्ञ आणि अभ्यासू आहेत या दोघांचाही त्याच्यामध्ये जर समावेश झाला तर हा कायदा ज्या उद्देशानं आपण आणणार आहोत ते उद्दिष्टाची पूर्तता करू शकतो अशी आमची आग्रही मागणी आहे। आणि या संदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित जे काही खाते आहेत त्यांना पत्रव्यवहार करण्यात येईल आणि आम्ही मागणी करतोय की हे जर आणायचं असेल तर कुठल्याही सामाजिक स्तरावर किंवा लिंग आधारावर अन्याय होता कामा नये आणि त्याच्यामध्ये परिपूर्णता आली पाहिजे, ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आग्रही भूमिका आहे।